नमस्कार, मी सुवर्णा जोशी. पाचच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नागपुरातून सुरुवातीला एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. नागपुरामध्ये आयसीयू नसल्यानं कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. कोरोनाचं संकट ज्याला आता 1 वर्ष होत येईल, मात्र अद्याप यंत्रणा नसल्यानं रुग्णांचा मृत्यू होणं हे धक्कादायक आहे. रमेश ठवरे असं रुग्णाचं नाव आहे. या रुग्णावर कोरोना झाल्यानं एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, पण प्रकृती खालावल्यानं त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं. यानंतर अवघ्या काही तासात त्यांचा मृत्यू झालेला आहे. आयसीयू अभावी रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. एखाद्या रुग्णालयामध्ये आणि एम्स सारख्या रुग्णालयामध्ये आयसीयू यंत्रणा नसणं किंवा ऑक्सिजन बेड नसणं ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. इथं आयसीयू बेड नाही, त्यामुळे एका रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं आणि त्या रुग्णालयात गेल्यानंतर एका तासामध्ये 1-2 तासामध्ये या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. कोरोनाचा हा रुग्ण होता. ठवरे असं या रुग्णाचं आडनाव. नागपूरनंतर बुलढाण्यातल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय. बुलढाण्यामध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. शुक्रवार संध्याकाळी 5 वाजल्यापासून सोमवारी 1 मार्चला सकाळी 7 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. संचारबंदी दरम्यान केवळ मेडिकल हॉस्पिटल 24 तास सुरू राहतील, तर दूध विक्रीला मर्यादित वेळेतच परवानगी दिली गेलेली आहे. आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. राहुल, संचारबंदीविषयी आणि जी नियमावली समोर आली आहे बुलढाण्या संदर्भातली, काय अपडेट? ऑब्झर्वर वेस्ट बेंगॉल बघितलं तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा जो प्रादुर्भाव जो आहे तो वाढतच चाललेला आहे. गेल्या 15 दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश या ठिकाणी पारित केलेला आहे. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक अशी संचारबंदी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेला आहे. संचारबंदी घोषित करत असताना कुठेतरी कोरोनाला रोखण्यात यावं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं व्यक्त केली आहे. परंतु आजचा जर आपण कोरोनाचा रुग्णांचा जर का आकडा बघितला तर 398 कोरोना रुग्ण जे आजच्या तारखेमध्ये या ठिकाणी पॉझिटिव्ह आल्यानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजलेली आहे. दिवसेंदिवस जो कोरोनाचा जो आकडा आहे तो झपाट्याने या ठिकाणी वाढत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी हा घेतलेला कठोर निर्णय या ठिकाणी म्हणावा लागेल. सुवर्ण. राहुल, धन्यवाद, आपण ही माहिती दिली त्याबद्दल. अजून एक महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया. नांदेडमधून ही मोठी बातमी आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या एका उद्घाटन कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं. स्वतः मंत्री असलेले अशोक चव्हाण जे एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होते, मात्र त्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं. अनेकांनी आपले मास्कही नीट लावलेले नव्हते. नांदेडमध्ये ग्रामीण भागातील पशूंच्या उपचाराकरता आता 3 फिरते पशुचिकित्सा वाहनं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या कार्यक्रमात मंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही वाहनं नादुरुस्त असल्यानं कार्यक्रमात गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं. केवळ प्रसिद्धीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता अशा चर्चा या निमित्तानं रंगल्या. म्हणजे ज्याच्या उद्घाटनासाठी मंत्री महोदय तिथे गेले तीच वाहनं खराब असलेली आढळली. त्यात या कार्यक्रमामध्ये स्वतः सत्ताधारी पक्षातले मंत्री ज्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला आजूबाजूला त्यांच्या दिसतोय. काहींनी मास्कही नीट लावलेले नव्हते. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया. मुजीब, म्हणजे ज्याच्या उद्घाटनासाठी अशोक चव्हाण गेले ती वाहनं सुद्धा नीट नव्हती, म्हणजे चालू अवस्थेत नव्हती, बिघडलेली होती. दुसरी गोष्ट, सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडालेला दिसतोय. बरोबर आहे. आज हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता आणि ही वाहनं पशु वैद्यकीय तपासणीसाठी शासनाकडूनच जिल्हा परिषदेला आली होती. आणि आज काल पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यामध्ये आले होते आणि आज त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होतं. आणि तुम्ही पाहू शकता की मोठी गर्दी इथं झाली होती. पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, आमदार पण इथं शिवसेना आणि काँग्रेसचे उपस्थित होते. आणि आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी झाली. कोविडच्या कुठल्याच नियमांचं इथं पालन झालेलं नाही. आणि दुसरं म्हणजे जी वाहनं ज्या वाहनांचं यांनी उद्घाटन केलं, ज्यांना हिरवी झेंडी दाखवली, तर ती वाहनच तिथं दुरुस्त नव्हती, सुरू झालेली नव्हती.
नक्की मुझे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. महाविकास आघाडीतला प्रत्येक मंत्री नेता स्वतः मुख्यमंत्री सुद्धा वारंवार आवाहन करतायत की आता कोरोनाचे रुग्ण वाढायला लागलेले आहेत तर काळजी घ्या, त्रिसूत्रीचा अवलंब करा. म्हणजे सॅनिटायझेशन असेल किंवा सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा मास्क असेल, पण इथे आपल्याला या तिन्हीची वानवज बघायला मिळते आहे. खरे तर मंत्र्यांच्याच कार्यक्रमात जर अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांनी नियम पाळायचे हे कसं शक्य होईल असाही प्रश्न पडतो. कोरोना रुग्णांच्या संख्येत अमरावतीत दिवसेंदिवस वाढ होतीये, त्यामुळे रुग्णालयामध्ये उपचार करणं शक्य नाहीये. बेड्सही अपुरे पडू लागलेत, त्यामुळे ज्यांना लक्षणं नाहीत अशा रुग्णांवर घरीच आयसोलेशनमध्ये उपचार करण्यात येत आहेत. 3500 रुग्णांवर घरीच उपचार सुरू झालेले आहेत. घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याकरता पालिकेनं वॉर रूम तयार केलेली आहे. महापौर स्वतः रुग्णांशी संवाद साधतायत. या सगळ्या विषयी आपण आढावा घेऊया आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याकडून. अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. कालचा जरी आकडा बघितला तर काल अमरावती जिल्ह्यात जवळपास 906 रुग्ण जे आहेत ते कोरोनाबाधित आढळलेले आहेत आणि जिल्ह्यात जर हॉस्पिटलची संख्या आणि हे जर ठरवलं आपण जर बघितलं तर रोजचे जे पेशंट निघत आहे त्या मानाने कदाचित कमी पडू शकते आणि सगळ्या पेशंटला दवाखान्यात ॲडमिट करणं शक्य नाही. म्हणून अमरावती महानगरपालिकेच्या वतीने होम आयसोलेशनची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या होम आयसोलेशनमध्ये असलेले जे रुग्ण असतील या रुग्णांची रोज दखल घेतली जाते. त्यांचं रोज पल्स ऑक्सिमीटर व्यवस्थित आहे की नाही आहे त्यांच्याशी संपर्क साधला जातो. त्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये हे वॉर रूम तयार करण्यात आलेली आहे आणि या वॉर रूममध्ये आपण पाहतो की हे कर्मचारी आणि अधिकारी बसलेले आहे आणि हे सकाळी या ठिकाणी येतात आणि 24 तास यांचं जे लक्ष आहे त्या कर्मचाऱ्यावर असते. माझ्यासोबत अमरावती महानगरपालिकेचे महापौर आहेत. महापौर साहेब, मला सांगा नेमकी ही वॉर रूमची काय संकल्पना आहे आणि कशा पद्धतीने लक्ष ठेवलं जाते? अमरावतीमध्ये कोरोना रुग्णाची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्या अनुषंगाने हॉस्पिटलची संख्या आमच्याकडे कमी आहे. सुपर हॉस्पिटलची व्यवस्था आम्ही उभी केलेली आहे. त्यासोबत खाजगी रुग्णालयाची सुद्धा संख्या आम्ही वाढवलेली आहे. तर सर मला सांगा इथून या वॉर रूममध्ये एकूण किती कर्मचारी आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं नेमकं काम चालते? या वॉर रूममध्ये एकूण 18 ते 20 कर्मचारी आहेत आणि 18 ते 20 कर्मचारी सर्व रुग्णांना कॉल करतात. जसं की माननीय महापौर यांनी सांगितलं आहे की आजच्या सद्यस्थितीमध्ये 3576 पेशंट आमच्याकडे होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे इन अँड ॲव्हरेज प्रत्येक शिक्षक जो आहे ते 70 ते 80 लोकांना कॉल केले जातात आणि यामध्ये 17 दिवसांचा जो होम आयसोलेशनचा पिरियड आहे या पिरियडच्या बाहेर निघाल्यानंतर ते पेशंट आम्ही ड्रॉप करतो. त्यांचा फॉलोअप आम्ही दुसऱ्यांना हँडओव्हर करतो, परंतु 17 दिवस आम्ही या लोकांचा फॉलोअप घेत असतो. व्हिडिओ साखरसह संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. एक मोठी बातमी कोरोना संदर्भातलीच ही बातमी आणि वर्धा जिल्ह्यातून आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरोनाचा प्रकोप वाढतो आहे. जिल्ह्यामध्ये पुन्हा 36 तासांची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. उद्या शनिवार रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. जीवनावश्यक दुकानं वगळता सगळं बंद राहणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पेट्रोल पंप सुद्धा बंद ठेवले जाणार आहेत. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी या संदर्भातले आदेश काढलेले आहेत. वर्ध्यातून ही बातमी आहे. उद्या संध्याकाळी 8 वाजल्यापासून म्हणजे उद्या रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. फक्त आणि फक्त जीवनावश्यक दुकानं वगळता सगळ्या गोष्टी बंद राहणार. पेट्रोल पंप सुद्धा बंद राहणार आहेत. त्यामुळे लगेचच आज आता पेट्रोल पंप उद्या रात्रीपासून बंद आहेत तर लगेचच आज वर्धावासियांनी गर्दी करू नका. पेट्रोल पंपावर उद्या संध्याकाळी 8 नंतर ही संचारबंदी लागू असेल आणि पेट्रोल पंप ही बंद उद्यापासून असणार आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी करू नका. वाहन चालकांनी पण कोरोनाचा प्रसार वाढतोय म्हणून हा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा. अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत ते आपल्याला पाळायला हवेत. अन्यथा एक जिल्हा वाढत जाईल आणि कोरोनाचा प्रसारही एक जिल्ह्यामध्ये वाढत गेला, महाराष्ट्रभर तो वाढत गेला तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल.
पूजा चव्हाण हिच्या प्रकरणासंदर्भात आता आपण अधिक बोलणार आहोत। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्रभरात राळ उठलेली आहे। भाजप या प्रकरणासंदर्भात आता जास्तच आक्रमक झालेला आहे। भाजपच्या महिला मोर्चा आणि युवा मोर्चा आंदोलन करणार आहेत। शनिवारी म्हणजे उद्या राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। पूजा आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी योग्य दिशेने चौकशी करावी, संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करता हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर 3 मार्चला राज्यभर ओबीसी मोर्चा काढला जाणार आहे। चौकाचौकातून आसूड आंदोलन केलं जाणार आहे। एका तरुणीच्या संदर्भात अशा तऱ्हेची दुर्दैवी घटना घडणं हे महाराष्ट्राच्या संपूर्ण समाज जीवनासाठी घातक आहे। आणि ही एकच घटना नाही आहे, याच्या आधीची घटनांची मालिका आहे, ज्यांचा उल्लेख विक्रांतने केला, जगदीशने केला, उमाताईंनी त्याच्यावरती गेल्या अनेक महिने वेगवेगळी आंदोलनं केलेली आहेत। त्यामुळे आता या सगळ्या विषयांमधला स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दलच्या विषयाचा कडेलोट झाला असं आताची परिस्थिती आहे। आणि म्हणून आम्ही परिस्थितीला अपवाद करून ह्या आंदोलनाचा निर्णय घेतला। तरी सुद्धा हे आंदोलन करताना कोविड प्रोटोकॉल पूर्णपणे पाळून आम्ही आंदोलन करणार आहोत। उमाताई याच्यात आणखीन काय सांगतील? त्या मंत्र्याचं मंत्रिपद काढून घेऊन त्याची चौकशी लावली, परंतु ती चौकशी अद्यापही न लावल्यामुळे आज महिला मोर्चाच्या वतीने आम्ही उद्या चक्काजाम आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्रभर करणार आहोत। त्याचबरोबर 2 दिवसांनी ओबीसी मोर्चा असेल, हे त्यांची माहिती ते देतील, महिला युवा मोर्चा आहे, हे सुद्धा आंदोलनात्मक रस्त्यावरती उतरतील। प्रामुख्याने अजून एक मला इथे सांगावं असं वाटतं की ज्या समाज म्हटलं जातं, या समाजाच्या नावावरती ह्यांनी जी गर्दी केली होती, अशा समाजाच्या काही लोकांनी आमच्याशी संपर्क साधला। त्यांनी सांगितलं, ताई ह्यांनी पैसे देऊन आणलेली माणसे, आमचा समाज पूर्णतः त्यांच्या पाठीशी नाहीये। ही सुद्धा भूमिका त्या समाजाची आहे। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचं नाव चर्चेत आलंय। महाविकास आघाडी सरकारची त्यामुळे चांगलीच कोंडी झाली आहे। राठोड यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका कोणता निर्णय घेतात याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। याचवेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सरकारवर जबरी टीका केली आहे। ठाकरे सरकारमध्ये मंत्री वाचला पाहिजे, राज्यातील गोरगरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील, अशा तीव्र शब्दात टीकेची झोड उठवली आहे। त्या ग्रे कलरच्या फोनमध्ये नोटिफिकेशन जे येतं, म्हणजे माझ्याकडे जरी माझ्या मोबाईलला बघू रे मोबाईल तुझा लॉक जरी असला तरी पण तो लॉक जरी असला तरी इथे जर दाबला आपण तर ते नोटिफिकेशन येतात ना। पासवर्ड नाहीये माझ्याकडे, त्याच्यामुळे मला ते ओपन नाही करता येणार, बरोबर। पण मी हे असं येत राहतं, सारखं डिस्प्ले होत राहतं। तर त्या डिस्प्लेवरती संजय राठोडचे 45 कॉल्स आहेत, 45 कॉल्स, हे जवळपास सकाळी 10:30-11 पर्यंत आहेत। म्हणजे पोलिसांच्या ताब्यात तो फोन जाईपर्यंत त्या फोनवरती 45 मिस्ड कॉल हे संजय राठोड नावाने आलेले आहेत। आता हा संजय राठोड पोलिसांना म्हणायचा हा तो नाही जो मी म्हणते, हा अजून दुसरा कोण संजय राठोड आहे का? म्हणजे वाचवण्यासाठी यांच्याकडे खूप आहेत अशा गोष्टी, बरोबर। नोटिफिकेशन जे पॉपअप होतं त्याच्यामध्ये संजय राठोड हेच नाव आहे, शॉर्टकट नाही, दुसरं कुठलंही नाव नाही, स्पष्ट संजय राठोड, आणि जे मिस्ड कॉल येतात ते 45 आहेत। याची स्पष्टता आता पुणे पोलिसांनी द्यावी। स्फोटकांनी भरलेली जी गाडी सापडली त्याच्याविषयीच्या बातम्यांकडे आता आपण वळूया। अँटिलिया समोर गाडी पार्क करणाऱ्याचा व्हिडिओ आता समोर आलाय। न्यूज 18 लोकमतकडे हा व्हिडिओ आहे। मागच्या दारानं ड्रायव्हर पळाला हेही आपल्याला या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे। साधारणपणे रात्री 3:20 3:30 पर्यंत हा ड्रायव्हर गाडीमध्येच होता। ही स्कॉर्पिओ गाडी आपल्याला बघायला मिळतेय। या गाडीमध्येच त्या जिलेटिनच्या कांड्या होत्या। पोलिसांकडून आता चालकाचा शोध घेतला जातोय। या असेंबल्ड केलेल्या जिलेटिनच्या कांड्या नव्हत्या, तर वेगवेगळ्या विखुरलेल्या अशा कांड्या होत्या। या गाडीमध्येच, या स्कॉर्पिओ गाडीमध्येच काही वेगवेगळ्या नंबर प्लेट सुद्धा सापडलेल्या आहेत। दरम्यान मुंबईत सापडलेली स्फोटकं
हा एक गंभीर प्रकार आहे किंवा ही एक गंभीर घटना आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं ढळढळीत हे उदाहरण आहे, असा आरोप भाजपनं केलेला आहे. कालची घटना म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार प्रस्थापित झाल्याचं चिन्ह आहे. कारण यापूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये बॉम्बस्फोटासारख्या घटना घडत होत्या. आमच्या सरकारची कायदा सुव्यवस्था आतापर्यंत कायम होती. कालच्या घटनेनं हे सरकार प्रस्थापित झालंय हे सिद्ध झालंय. काल मुंबईमधल्या कारमार्केट रोडवरती जी स्फोटकं सापडली ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि राज्य सरकारच्या कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अपयशाचा हा ढळढळीत पुरावा आहे. आणि दुसरा याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार हे खऱ्या अर्थाने आता प्रस्थापित झालं असं म्हणता येईल. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 वर्षांच्या राजवटीमध्ये मुंबईमध्ये सातत्याने बॉम्बस्फोट होत होते. आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही ही सगळं प्रकार मोडून काढले, त्याला आळा घातला. आम्ही जी व्यवस्था निर्माण केली ती त्याचा परिणाम आतापर्यंत राहिला. परंतु आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची व्यवस्था प्रस्थापित झाल्यामुळे मुंबई पुन्हा एकदा असुरक्षित झालेली आहे. तर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचा आरोप साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलाय. अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांवर राजकीय दबाव टाकला जात असतो, त्यामुळेच गुन्हेगारी वाढत चालली आहे असा आरोप उदयनराजेंनी केला. चांगल्या प्रकारचं काम जर करत असतील मग यांचा फोन येणार, त्यांचा येणार, मग हे करणार नाही ते जरा साईट ते बघू आपण, हे ते फ्री हँड द्या ना त्यांना. आणि जसं तिथं सापडलं तसं आपल्या साताऱ्याच राजवाड्याच्या इथं काही दिवसापूर्वी हार्ट ऑफ द सिटीमध्ये जर वार होत असेल तर पोलिसांनी तातडीने त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मुंबईमध्ये गाडीत जी स्फोटकं सापडली त्याचं नागपूर कनेक्शन समोर आलंय. नागपूरच्या सोलर एक्सप्लोझिव्ह लिमिटेडच्या कंपनीमध्ये या ज्युलेटिन स्टिक्स तयार झाल्या होत्या. या संदर्भात कंपनीची भूमिका जाणून घेतली आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कुहळे यांनी. आपल्यासोबत सोलर एक्सक्लूसिव लिमिटेड सीनियर जनरल मैनेजर AK श्रीवास्तव सर हैं. सर, जो पूरा मामला है मुंबई में जो स्फोटक मिले हैं इसमें सोलर का क्या रोल है और कहाँ तक जहाँ तक अपन सेलिंग का मामला होता है तो वो किस तरह की प्रोसेस होती है? प्रोडक्ट तो सोलार का ही है क्योंकि उस पर प्रिंटेड दिख रहा है. कोई भी मैन्युफैक्चरिंग एक्सप्लोसिव्स का या सेल हम लोगों को 2 प्रोसेस में आता है. एक तो दिल्ली से लाइसेंस मिलता है मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री से, उसके बाद उसके बेस पे हमको एक्सप्लोसिव डिपार्टमेंट से लाइसेंस मिलता है. इन दोनों के बेस पे हम लोग प्रोडक्ट बनाते हैं. सेल करने के लिए अगर हमको प्रोडक्ट जब बनाना होता है तो कस्टमर एक इंडेंट जनरेट करता है जो एक्सप्लोसिव डिपार्टमेंट के पोर्टल के थ्रू, उनकी वेबसाइट के थ्रू आता है. हमारे पास रिसीव होने का मतलब वो एक्सप्लोसिव डिपार्टमेंट अप्रूव करता है. अगर उसमें कोई भी सस्पेंशन या कोई भी इरेगुलरिटीज है तो उनका RE11 जनरेट नहीं होगा, इंडेंट जनरेट नहीं होगा. एक बार जब हमारे पास इंडेंट आ जाता है उसके बाद हम लोग फिर उस प्रोडक्ट को बनाते हैं और कस्टमर को भेजते हैं. उसके साथ एक पास जाता है जिसको RE12 बोलते हैं, जिसमें पूरी डिटेलिंग रहती है. प्रोडक्ट किसका नाम, कब जा रहा है, कौन सी गाड़ी से जा रहा है, कितने दिन में पहुंचेगा. एंड उस इंफॉर्मेशन को हम लोग जितने भी रूट के अंदर डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट एंड पुलिस सुपरिटेंडेंट के ऑफिसेज आते हैं सबको ऑनलाइन पोर्टल के थ्रू इन्फॉर्मेशन जाती है कि मटेरियल कब मिलेगा, किस रूट से कब किस डेट को निकल रहा है गाड़ी. वो मटेरियल जब कस्टमर के पास पहुँचता है तो उस RE12 को वो स्टैम्प करके रिसीव कर देता है हमको कि वो मटेरियल उस कस्टमर्स के एंड पे रिसीव हो गया. अब वो कस्टमर सेलर भी हो सकता है एंड खुद का यूज़र भी हो सकता है. सेलर जो होगा तो उसके बाद वो फिर से सेल करता है, RE12 वहाँ से जनरेट करता है और ये सब इन्फॉर्मेशन CCE की पोर्टल्स में जाती है, ऑनलाइन रहता है. जिससे कि उसका कितना स्टॉक है, कितना स्टॉक माइनस हुआ. अगर वो यूज़र है तो एक RE13 जनरेट होता है इंडेंट, एक फॉर्म, उसके थ्रू वो यूज़ करता है और वो डिडक्ट होता है उतना स्टॉक उसके प्रोडक्ट उतना उसके स्टॉक से. तो ये CCE को पोर्टल पे पता रहता है कि हमने उस पार्टी को कितना भेजा, उसके पार्टी के पास आज स्टॉक कितना है, आज कंज्यूम कितना किया या आज उसने सेल कैसे किया. तो ये प्रोसीजर चलता है. हमारे यहाँ जो बॉक्सेस हैं उस पर बारकोड लगे हुए हैं. उस बारकोड को स्कैन करने से पता चल जाएगा कि ये प्रोडक्ट हमने किसको भेजा, कब भेजा, कितनी क्वांटिटी भेजी, किस इंडेंट के थ्रू भेजा, ये सब डिटेलिंग हो जाती है. अभी जो इस प्रोडक्ट मिले हैं उसमें मे भी कुछ पॉसिबिलिटी है, हम उसको आइडेंटिफाई कर सकते हैं, कोई चांसेस दिखता है आपको?
इसमें अकेले कार्टेजेस के ऊपर कोई बारकोड सिस्टम नहीं है। कार्टेज के ऊपर प्रोडक्ट का नाम और कंपनी का नाम लिखा होता है एंड कितना वेट है एक्सप्लोसिव्स का वो लिखा रहता है। अगर बॉक्स मिलता तो डेफिनेटली ये चीज़ें बहुत आसान होती कि इन्फॉर्मेशन देने की, और इसी वजह से कार्टेज के ऊपर बारकोड डालने का प्रोसीजर गवर्नमेंट ऑफ इंडिया का चल रहा है। अभी तक इम्प्लीमेंटेशन नहीं हुआ है, उस पर उनकी कुछ पॉलिसी बन रही है, और वो होने के बाद अगर कार्टेजेस पे डिटेल रहता है तो वो पता चल जाता है। बॉक्स नहीं मिलने से, कार्टेज खाली मिलने से ये पता चलना बहुत मुश्किल है कि वो किसको भेजा गया, कब भेजा गया और कहाँ से आया मटेरियल। जिस मात्रा में वो विस्फोटक मिले हैं, क्या लगता है कितना इसकी क्षमता थी? ये बहुत कम क्वांटिटी मिली है और ऐसा लगता है कि ये क्योंकि एक्सप्लोसिव्स कोई भी बिना डेटनेटर के ब्लास्ट नहीं होता, उसको पटको, उसको दबाओ, उसको रगड़ो, कोई भी ब्लास्टिंग नहीं होती ये एक्सप्लोसिव्स। इसके मतलब वो किसी दूसरे सेंस से रखा गया है, मे नॉट बी एक्सप्लोड करने के, हो सकता है कि डराने के लिए या क्यूरियोसिटी या हेवॉक पैदा करने के लिए रखा गया होगा। जब तक डेटनेटर नहीं लगता है एक्सप्लोसिव ब्लास्ट नहीं होता। ओके, इस संदर्भ में अभी मुंबई पुलिस जांच कर रही है। मुंबई पुलिस ने आप लोगों से कांटेक्ट किया? उनका रात को हमारे पर्सनल हेड के पास मैसेज आया था, फ़ोन आया था उनका। उन्होंने मांगा यही प्रोसीजर कि हमारा मैन्युफैक्चरिंग का और सेल का प्रोसीजर क्या है, वो डिटेल उनको पूरा भेज दिया गया है। क्राइम ब्रांच के डीसीपी थे, उनको पूरा डिटेल हम लोगों ने भेज दिया है और वो डिटेल उनको मिल गया है। तर आपण बघू शकतो की ही सविस्तर माहिती यांनी दिलेली आहे आणि यांच्या सेल संदर्भातली जी काही पॉलिसी आहे किंवा त्याचा रेकॉर्ड कशाप्रकारे मेंटेन केला जातो हे यांनी सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोवडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। दक्षिण मुंबईतील कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली होती। हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी ठेवण्यात आली होती। ही कार चोरीची असल्याचं तपासांती निष्पन्न झालंय। या गाडीचा मालक ठाणे इथं राहणार आहे। त्याला चौकशी करता ठाण्याहून स्वतः CIUचे अधिकारी सचिन वझे हे आपल्या गाडीतून घेऊन आले। त्यावेळेस गाडीचे मालक हिरेन मनसुख यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। आपल्या सोबत गाडीचे मालक आहेत, स्कॉर्पिओ गाडीचे मालक। मनसुख भाई, आपकी गाड़ी कब चोरी हुई थी? 18 तारीख को। आणि गाडी कुठून तुम्ही कुठे उभी केली होती? काय झालं होतं गाडीला? गाड़ी का स्टीयरिंग जाम हो गया था, तो मुलुंड का जो ब्रिज है, एरोली जो लेफ्ट जाता है, उसको आगे क्रॉस करके लेफ्ट साइड में लगाया था, जाम हो गया था स्टीयरिंग थोड़ा। तो आपने क्या क्या कंप्लेंट दर्ज करवाई थी? कंप्लेंट तो दूसरे दिन देखा गाड़ी नहीं थी, फिर कंप्लेंट कराया, सब जगह ढूंढा, फिर कंप्लेंट कराया। तो आपको जो मालूम पड़ा कि गाड़ी यहाँ पे ऐसे खड़ी की गई है, उसमें ऐसी चीजें मिली हुई है, तब आपने क्या किससे संपर्क किया? नहीं, कुछ नहीं, वो कल शाम को ही पता चला मेरे को। उसके साथ तो सबके साथ में ही हूँ मैं। तो अभी क्या पूछताछ हुई आपकी पुलिस? चालू है उनका इन्वेस्टिगेशन चालू है। तो अभी जो गाड़ी वहाँ पे खड़ी की थी आपने, किसको बताया था, किसको बता के आपने वहाँ से गए थे गाड़ी खड़े करके? कोई कंप्लेंट आपको डायरेक्ट खुद हो या फिर कुछ और कंप्लेंट? मैं ही गया था कंप्लेंट करने के लिए, दूसरे दिन गया ढूंढने के लिए। आपके गाड़ी के साथ दूसरी इनोवा गाड़ी दिख रही है, उसके बारे में कुछ आपको पता चल रहा है? क्योंकि वो भी गाड़ी ठाणे वेस्ट की बताई जा रही है। नहीं, कोई गाड़ी नहीं थी वहाँ पे दूसरी। तर हे होते गाडीचे मालक जे आहेत ते मालक होते। त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी गाडीची जी कंप्लेंट आहे ती रजिस्टर केली होती आणि त्या कंप्लेंट नंतर शेवटी जी माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी आता इथे येऊन सचिन वझेंचं जे युनिट आहे ते युनिट त्यांची तपासणी करणार आहे। पुढे नवनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली जीप आढळली होती। त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत ही जीप इथून सुरक्षास्थळी हलवली। याबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीजने मुंबई पोलिसांचे आभार मानलेले आहेत। आम्ही मुंबई पोलिसांचे त्यांनी तातडीनं केलेल्या कारवाईचे आभारी आहोत। मुंबई पोलीस या प्रकरणाची संपूर्ण आणि योग्य चौकशी करतील आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध लावतील असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजने व्यक्त केलेला आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजने मुंबई पोलिसांचे आभार मानतानाच जी तातडीने कारवाई झाली आहे त्याविषयी कौतुक सुद्धा केलेलं आहे। एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। 5 राज्यातल्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे। 2 मेला 5 राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। आसाममध्ये 3 टप्प्यात निवडणुका होतील। 27 मार्चला पहिला टप्पा असेल, 1 एप्रिलला दुसरा टप्पा असेल आणि 6 एप्रिलला तिसरा टप्पा असेल। पत्रकार परिषद थेट निवडणूक आयोगाची 5 राज्यांच्या निवडणुकांसंदर्भातली घोषणा। Parliamentary constituency will also be conducted simultaneously along with the assembly elections on 6th April, right?
Puducherry, 2 districts, 30 assembly constituencies to be conducted in a single phase as follows. Actually, when we went to Puducherry, most of the political parties wanted that the election should be conducted along with Tamil Nadu, because both sides probably felt unsavory elements coming in from this side or that side. And Tamil Nadu being a far bigger state, this was the only major demand of the political parties in Puducherry. Anyway, I'll read it now. Issue of notification, 12th March. Last date of nomination, 19th March. Scrutiny of nomination, 20th March. Last date of withdrawal, 22nd March. Date of poll, 6th April. Friends, is it clear? West Bengal, 8 phases. Last time it was 7. No, that was, I have the data with me, because I have to meet such intelligent people. That was split into 6A and 6B. It was ineffectively 7. It was split into 6A and 6B. You can take the statement from me after this. West Bengal, first phase. This will be 30 ACs. 30 ACs. Issue of notification, 2nd March. Date of nominations, 9th March. Scrutiny of nomination, 10th March. Hour of candidature, 12th March. Date of poll, 27th March. And those 5 districts are Purulia, Bankura, Jhargram, Paschim Midnapur Part 1, Purvo Midnapur Part 1. Am I clear? Second phase, again 30 assembly constituencies. Issue of notification, 5th March. Last date of nominations, 12th March. Scrutiny of nominations, 15th March. Last date of withdrawal, 17th March. Date of poll, 1st April. And the districts covered are Bankura Part 2, Paschim Midnapur Part 2, Purvo Midnapur Part 2, South 24 Pargana Part 1. South Pargana Part 1. Are we clear? Shall we go to the next? Third phase, 31 assembly constituencies. Issue of notification, 12th March. Last date of nominations, 19th March. Scrutiny of nominations, 20th March. Last date of withdrawal, 22nd March. Date of poll, 6th April. Phase 4. 44 constituencies. 44. Issue of notification, 16th March. Last date of nominations, 23rd March. Scrutiny of nomination, 24th March. Last date of withdrawal, 26th March. Date of poll, 10th April. The districts covered are Howrah Part 2,
Hooghly Part 2, South Pargana Part 3, Alipurdar, all the 5 assembly constituencies, Cooch Behar, all the 9 assembly constituencies. Shall we go to next? 5th phase, 45 assembly constituencies. Issue of notification 23rd March. Last day of nomination 30th March. Scrutiny 31st March. Last date of withdrawal 3rd April. Date of poll 17th April. The districts covered are North Pargana Part 1, Nadia Part 1, Purbo Bardhaman Part 1, Darjeeling complete all the 5 constituencies, Kalimpong 1 constituency complete, Jalpaiguri all the 7 constituencies. Shall we go next? Phase 6, 43 constituencies. Issue of notification 26th March. Last date of nomination 3rd April. Scrutiny of nominations 5th April. Last date of withdrawal 7th April. Date of poll 22nd April. Forty-three. I can read out the districts again, although they are there in the slide in front of you. But I read out again since you asked. North Pargana Part 2, Nadia Part 2, Purbo Bardhaman Part 2, Uttar Dinajpur Part 2. All 9. Uttar Purbo Bardhaman all 8, and Uttar Dinajpur all 9. Shall we go to the next? Seventh phase, 36 assembly constituencies. Issue of notification 31st March. Last date 7th April. Scrutiny of nominations 8th April. Last date of withdrawal 12th April. Date of poll 26th April. And the districts covered are Malda Part 1, Murshidabad Part 1, Paschim Bardhaman all 9 ACs, Kolkata South all 4 ACs, Dakshin Dinajpur all 6 ACs. If you have gone through it, can we move to the last phase? Issue of notification 31st March in all 35 constituencies. 35 constituencies. Issue of notifications 31st March. Last date of nominations 7th April. Scrutiny of nominations 18th April. Last date of withdrawal of candidature 12th April. Date of poll 29th April. 35. And the districts covered are Malda Part 2, Murshidabad Part 2, Birbhum Part 2, Birbhum, all 11 assembly constituencies, Calcutta North, all 7 assembly constituencies. As I said in the beginning only, the counting shall be done on 2nd May 2021. And there are 2
more parliament constituencies, Andhra Pradesh, Tirupati, and Karnataka in Belgaum. Since MCC shall be applicable on the restricted these constituencies because the entire state is not going to election, Mr. Sinha will issue a separate notification for that. Just like they will issue a separate notification for all the by-elections to all the states. We have the figures as follows. We have the number of vacancies, etc. I can tell you, but in all it is 18 plus 4. All the constituencies shall be issued separately by Election Commission. Before I end, भाई बैग चले जाओ. आपण निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघत होतो. एकूण 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश असं मिळून निवडणुका कधी आहेत, मतमोजणी आणि मतदान कधी आहे याविषयीचे अपडेट घेत होतो. सगळे अपडेट्स आपण न्यूज 18 लोकमतवर पाहूयात. मात्र एक छोटा ब्रेक. बुलेटिनमध्ये स्वागत. एक महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये नाराज काँग्रेस नेत्यांवर राज्य निवड मंडळ बैठकीमध्ये संधी देण्याचा विचार सुरू आहे. नाराज काँग्रेस नेत्यांना संधी दिली जावी असा विचार समोर येतोय. माजी काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड, संजय निरुपम, जनार्दन चांदूरकर यांना संधी देत नाराजी कमी करण्याचा प्रयत्न झालाय. काँग्रेसचे हे सगळे नेते माजी मुंबई काँग्रेस होते. आता नवनियुक्त मुंबई काँग्रेस अध्यक्ष निवड झाली आहे आणि नंतर या नेत्यांना नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे. टीव्हीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक अनोखा शो नेटवर्क 18 घेऊन येत आहे. बायजूस यंग जेनियस. 27 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:30 वाजता न्यूज 18 लोकमतवर रोहतक इथं राहणाऱ्या 15 वर्षाखालील टेबल टेनिस चॅम्पियन सुहाना सैनी याला आपण भेटणार आहोत. मेरा नाम सुहाना सैनी है. मैं 14 इयर्स की हूँ. ये है यंग जीनियस जिसे जीतना पसंद है, जो 6 साल की उम्र से ओलंपिक्स गोल्ड जीतने की तैयारी में है. नेक्स्ट यूथ ओलंपिक्स में गोल्ड जीतना है जो 2022 में होंगे. ये है यंग जीनियस जो टेबल टेनिस में अंडर 15 की चैंपियन है और दुनिया में जिसकी रैंकिंग 22 की है, जिसके पास मेडल्स का अंबार है और यूएस ओपन समेत 29 अंतरराष्ट्रीय चैंपियनशिप जीत चुकी है. नेटवर्क 18 पर एक अनोखा शो. दंग करने वाली खिलाड़ी हरियाणा के रोहतक की सुहाना सैनी के साथ. 10 में आप पहली बार नेशनल चैंपियन बनी, अब ये 11 में आप दूसरी बार नेशनल चैंपियन बनी. चलिए लाओ भाई, पानी लाओ. डूब जाता हूँ इसमें. जिसकी माँ है उसकी गुरु, जिसने अपनी माँ को टेबल टेनिस में हराने वाली खिलाड़ी को हराकर दम लिया, जो टेबल टेनिस में चीन के गुरूर को तोड़कर दुनिया पर छा चुकी है. आ रही है ये यंग जीनियस. बायजूस यंग जेनियस कार्यक्रमाचं नाव लक्षात ठेवा आणि नेटवर्क 18 वर हा शो येतोय. शनिवार रविवार पाहायला विसरू नका. एक छोटा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये बातमी आहे सांगलीची. सांगलीच्या पलूस तालुक्यातील नागठाणे या मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांना अचानक आग लागली. विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला लागल्या, म्हणजे त्याचं घर्षण झालं आणि त्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या आगीमध्ये ऊसाचं मोठं नुकसान झालेलं आहे. दुपारी अचानकपणे दोन्ही ट्रॉल्यांना आग लागल्याची माहिती मिळताच चालकाने रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टरला ट्रॉल्यांपासून वेगळं केलं. त्याने पाण्याने आग विझवण्याचाही प्रयत्न केला. या बातमीसह आणि दृश्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.